महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आलाय। प्रशासनाकडून उद्या पार पडणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू झाली असून मतदान प्रक्रियेतील निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना मतदानासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप शहरातील प्रभाग समिती कार्यालयाच्या मार्फत करण्यात येते। आज सकाळपासूनच नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या मतदान केंद्रांवरील लागणारे साहित्य ताब्यात घेतले। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 63 जागांसाठी उद्याची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। एकूण 68 जागा असून यातील 5 जागा बिनविरोध झाल्यात। शहरात उद्या एक पिंक मतदान केंद्र तर 2 मॉडेल मतदान केंद्र बनवण्यात आले असून एकूण 70 शाळांमध्ये हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी 1800 निवडणूक अधिकारी कर्मचारी तर 2000हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचार सांगता आता काल संपलेले आहे। त्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाला उद्या सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय जी तयारी आहे ती सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ती आता सुरुवात झाल्याचे पाहायला मिळते। सकाळपासूनच जे आहे विविध जे आरओ आहेत, रिजनल ऑफिसेस आहेत, त्यातून जे आता मतदान केंद्रावरील जे अधिकारी आहेत ते आता आपले जे साहित्य आहे मतदानाचे ते घेऊन जाण्यासाठी तयार झालेले आहेत। मतदानाचे ईव्हीएम मशीन्स असतील, त्याबरोबर जे निवडणुकीचं साहित्य आहे ते जे आहे ते त्यांना दिलं गेलेलं आहे। ते आता केंद्रांवरील जे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांनी आता मतदान केंद्रावरचं जे साहित्य आहे ते घेऊन आता आपल्या मतदान केंद्रांकडे निघालेले आहेत। मतदान केंद्रांवर जाऊन सगळे मतदान केंद्रांची तयारी जी आहे ती त्यांना करायची आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी एकूण 345 मतदान केंद्र असून त्यामध्ये एक पिंक आणि 2 मॉडेल केंद्र आहे बनवलेले आहेत, तर 3 संवेदनशील मतदान केंद्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये राबवले जाणार आहेत। त्याबरोबर एकूण 70 शाळांमध्ये जे आहे ते मतदान केंद्र असणार आहेत, तर एकूण 1800 निवडणूक कर्मचारी तर 2000 पोलीस कर्मचारी असणार आहेत। अहिल्यानगरसाठी 17 प्रभागांमध्ये 68 जागांसाठी जे आहे मतदान होणार आहे। त्यापैकी 5 जागा ज्या आहेत त्या आता बिनविरोध झालेल्या आहेत। त्यामुळे एकूण 63 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। तर एकूण 278 उमेदवार जे आहेत ते या सगळ्या रिंगणात आहेत। रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।